Hi, good morning. It's 3:30 a.m. in the morning. And hi, welcome back to my channel. If you are new here, welcome to my channel. हे साई रेडी झाला आहे फुल हिरोसारखा आणि एका ट्रान्झॅक्शनमध्ये मी पण रेडी झाली आहे. कश रेडी होणं एवढंच इझी असतं. आता आम्ही इस्कॉनसाठी निघतोय. सध्या लिफ्टमध्ये आहोत. हे दोघे बहीण भाऊ आहेत आणि बापरे कधी झोपतच नाही असं वाटतं. नुसती इतकी एनर्जी आम्हाला बघून कुठून येते. तो चलो शुरू करते हैं. आणि आता आम्ही ऑन द वे आहोत. इस्कॉन जास्त लांब नाही आहे, हार्डली 10-15 मिनिट्स लांब आहे. आणि आम्ही आता पोचलो आहोत इस्कॉनमध्ये. खूप शांतता आहे, काही क्राऊड नाही आहे. किती छान वाटतं आहे. आम्ही नेहमी इस्कॉन जायचो. मी ॲक्च्युली इस्कॉन जायची जुहूवाल्या राधा रासबिहारी, पण तिथे इतका क्राऊड असायचा टिकटॉकमुळे. साईने पण थोडंसं डान्स केलं, पण ते रेकॉर्ड नाही झालं. आता तुलसी पूजन होणार आहे, तर ते मला खूप आवडतं. किती छान सायलेन्स आहे, किती मस्त वाटतंय. जुहूमध्ये मी सॅटर्डे संडे जायची फक्त भजनसाठी आणि किती छान वाटायचा. हा चंद्रमासुद्धा किती छान दिसतोय. तर आम्ही आता इस्कॉनमधून बाहेर पडलो आहोत आणि मला तर मजा आली. साई एकदम छान. कसं वाटलं आरती घेऊन? आता फ्रेश झालोय, पण घरी जाऊन साईला खूप झोप येणार आहे. तरी माझ्याकडून चहा मागितलाय, देणार नाही. वी आर बॅक. तर आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आज कार्तिक मासचा लास्ट डे आहे आणि तुम्हाला मी अपडेट करणार की माझा उपवास कसा होता, कारण की त्याच्याबद्दल मी बोलली नाही अजूनपर्यंत. बाय बाय. तर हा कार्तिक मासचा सिरीज आपण या ब्लॉगने एंड करत आहोत. याच्यानंतर एक छोटीशी रील येणार आहे, त्याला पण भरपूर प्रेम द्या. आतासाठी नारायण नारायण. थँक्यू सो मच. टेक केअर. लव्ह यू. आणि पुढे अजून ब्लॉगसाठी एवढंच प्रेम.